आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन मुनींचा नवा पक्षात सक्रिय। कधीपर्यंत उत्तर देणार? मला अजून वेळ आहे, सुट्ट्या आहेत, 1-2 दिवसात त्याला नोटीस देणार आहे। ती 2 दिवसात होईना, तर सगळे वकील लोक सुट्टीवर गेले, दिवाळी संपली करतो। म्हणजे समीर पाटलांचा पण विषय काय सोडणार नाही? नाही, विषय सुटण्यासारखाच नाही। निलेश गायकवाड सापडत नाही आणि समीर पाटीलवर जो पण गुन्हा दाखल होत नाही तो पण गप बसणार नाही। हा समीर पाटील प्लॅनर आहे, फार पुणे शहरातला असणारे पप असणं, तर काय अजून काय बोलत काय ड्रग्ज बिग ह्याच्यामध्ये त्याचे काय हात निघतात का, काय लोकांची सेटलमेंट आहेत का, आणि हे सगळं आर्थिकरण जे करतो ते हे अर्थकारण कुठपर्यंत पोहोचलंय त्याची सगळी माहिती घेऊन त्याच्यामध्ये मी गप असणार नाही। कारण मी ज्या वेळेला समीर पाटीलचं नाव घेतलं तेव्हा समीर पाटील हा पीए नव्हता, हा वेगळाच काहीतरी निघाला, तर त्याला उत्तर मी देणारच आहे। उत्तर नाही, ते लिगली चौकशी झाली पाहिजे। आणि तो म्हणला दंगेकर मोका होतो, दंगेकर तयार आहे, दंगेकरने ते बांधून ठेवले। काय अजूनही सापडत नाही, काय होतंय काय नक्की? 10 गुन्हे आतापर्यंत दाखल। पोलिसांचं अपयश आहे, जर आपण आवाज नसता उठवला ते गुन्हे आता दाखल नसते झाले। आतापर्यंत 7-8 गुन्हे दाखल झाले, आपण आवाज उठवला, ह्याच्यापेक्षा जास्त आवाज उठवणार आहे। आणि हे सगळं पर्दाफाश करावंच लागेल। आज समाजामध्ये जी दरोडेखोरी चालू झाली ही थांबवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल। एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही याच्या आधी म्हटलं होतं की मी एकनाथ शिंदेची भेट घेईन, मी सविस्तर सांगेन, त्यांना सविस्तर बोलेन आणि मग त्याच्यानंतर मला जे काही बोलायचं आहे ते बोलेन। आज तुम्ही महत्वाची पत्रकार परिषद घेताय, एका थेट भाजपच्या मंत्र्यांवरती काल तुम्ही ट्विट करून थेट आरोप केला। तुम्हाला वाटतं का की पक्ष किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणीच्या काळामध्ये सगळे तुमच्या पाठीशी उभे आहेत? माझं म्हणणं आहे की हे सगळं सविस्तर 11 वाजता मी तुमच्याशी बोलतो। मी सोबत आहेत पुणेकर म्हणून लढतात दंगेकर, बस। आपण पाहतोय की मला जे काही बोलायचं आहे ते मी 11 वाजता पत्रकार परिषदेमध्ये बोलेन, अशी प्रतिक्रिया रवींद्र दंगेकरांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे।